या ठिकाणी ज्यांच्या आपलं साऊंड सिस्टम आहे अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण तयार केलं हरिभक्तपरायण आमचे स्वप्नील दादासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे बरं का. या सेवेकरिता निवडलेला अभंग श्री तुकोबाराय महाराजांचा आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनाचा महिमा सांगतायत, संसारिकाला मार्गदर्शन करतात. लक्षपूर्वक ऐका, कारण महाराजांचं मत असे की संसार आणि दुःख या दोन्हीचं समीकरण आहे. ओतप्रोत भरलेलं दुःख ज्याच्या ते त्याचं नाव आहे संसार. संसार शब्दाचा अर्थ होतो सरकणे. सम्यक सरती ती संसारा. सम्यक म्हणजे काय? चांगल्या प्रकारे. ऐकताय ना? सम्यक म्हणजे काय? चांगल्या प्रकारे सरकणं ज्याच्या ते त्याचं नाव आहे संसार. जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यते या अवस्थेतीनं सुद्धा सरकण्याचे महाराज. जायते म्हणजे काय? उत्पत्ती. वर्धते म्हणजे वाढ होणे. विपरिणामते म्हणजे बदल होणे. अपक्षयते म्हणजे काय? शक्तिहीन होणे. आणि विनश्यती म्हणजे नाश होणे. एका वाक्यात सांगायचे ठरलं तर उपजल्या पिंडा मरण सांगाती. हे सरकण्याचे महाराज. म्हणून ज्ञानोबारांनी ह्या देहाला संसार म्हटले. देहादिक संसारी. या देहाला सुद्धा संसार का म्हटले? कारण या देहाचं सरकणे. जायते वर्धते विपरिणमते हे सरकण्याचे महाराज. विपरिणमते आपल्याला सगळ्यांनाच माहिती बरं का. विपरिणमते म्हणजे काय? बदल होणे. मला सांगा, लहानपणी माणसाचं शरीर असतं तसं तारुण्यात नसतं, आणि तारुण्यात जसं असतं तसं म्हातारपणात नसतं. बरोबर बोलतोय ना? लहानपणी कोणाचंही बाळ असू द्या, फुगड्या अंगाचं बनियन घातलेलं, छोटीशी पॅन्ट घातलेलं, गोरपान हरणासारखे डोळे, काळे कुरळे केस, काजळाचा ठिळा, हातात कुळकुळा, लहानसं गोंडस बाळ पाहिले की असं वाटतं याला उचलावून पटकन पप्पी घ्यावी. बरोबर ना? लहान असं लेकरू परिचयाचं नसलं तरी उचलून पप्पी घ्यावी वाटते. मला असं सांगा, असं कोणी म्हणतं का आजोबा कायम घाईचं राहतात तुम्ही, थांबावं थोडंसं? का बरं? काही नाही, एक पप्पी द्यावं म्हणतं कोणी? रामा महाराज, अरे कुठली पप्पी रे, घरातले सुद्धा ढुंकून पाहत नाही. हे सरक नाही बरं, हे संसारातील सरक नाही. किंवा एक सरकणं आपण सगळ्यांनाच माहिती आहे महाराज. कोणतं? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बंधू तू हे तैसा झाला. हे प्रमाणामध्ये सरकणारे सांगितले बरं. किती लोक सांगितले? मोजले का तुम्ही? मोजले ना? नाही मोजले? ऐकताय ना? मी सांगतो पुन्हा मोजा. हा, आजा पुढे पंजा नाही, पंजा. आजा बाप मसना गेला. हाय बाकी अजून. आजा पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू. किती झाले? 5 बरोबर झाले? बरोबर झाले बाबा? इथं चुकतं बरं का आपलं. तोही तैसा झाला. आपल्याला असं वाटतं आपण मरणारच नाही बाबा. काय करा दुर्भाग्य, काही लोकांना मरायचाही विसर पडलाय आणि काही घेऊन जायचं याचाही विसर पडलाय महाराज. बरं का? धुंदीत जीवन जगतायत. कबीर महाराज सांगतात, किस धुंद में बैठा बावरे हो, किस धुंद में बैठा बावरे, किस्मत में तू मस्ताना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना 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 है। क्या लेके आया था जग में, फिर क्या लेके जाएगा, क्या लेके आया था जग में, फिर क्या लेके जाएगा,
वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है क्या लेके आया था जग में फिर क्या लेके जाएगा मुट्ठी बांधे आया जग में हाथ पसारे जाना है सोने वाले जाग जा संसार मुसाफिर खाना है काय शब्द आहेत मला संतांचे शब्द म्हणजे आले मुखावाटे अमृत वचने संतांचे शब्द अमृतासारखे आहेत महाराज पण या अमृतासारख्या शब्दांकडे आपलं लक्ष नसतं महाराज आहे का नाही संत सांगती ते ऐकत नाही इंद्रियांचे ऐकितो कीर्तने मान डोलितो बळी कोंबडी बकरी खातो रे बाबा कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो हे गाणं नाही बरं हे कृष्ण चरित्रामध्ये लीन झालेले साधूचे शब्द आहेत महाराज ऐका गाणं म्हणणारा महाराज नाही ऐकाय का हे संतांचे शब्द आहेत महाराज ऐकलं पाहिजे आपण संतांचं सहज जरी ऐकलं ना तर वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो कळतंय का ऐकलं पाहिजे महाराज आपण संतांनी सांगितलंय कोण कोण जाणार आहे आजा पंजा बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला प्रत्येकाला जायचंय आस्तिकही मरतात बरं का नास्तिकही मरतात अजून सांगू अध्यात्मवादीही मरतात विज्ञानवादीही मरतात अजून सांगून जाईल तुम्हाला गरीबही मरतात जमलं तर श्रीमंत सुद्धा जमलं तर म्हणावं लागेल मरतात धुंदी काढून ठेवा महाराज सत्कर्म चांगलं केलं पाहिजे देवाने तुम्हाला मला हा नरदेह दिला देवी दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा पादिकेचा आवटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया हाथ का मानव देह अल्लाने तुझ दिया भजन को दिया आवटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया मग केलं काय खाया पिया सुख से सोया नहाक जमाना खोया कमल मुख राम भजन को दिया भगवंताने ज्याच्यासाठी पाठवलं मारा ते सत्कर्म केलं पाहिजे मारायचं प्रत्येकाला आहे आणि जर कधी तुम्ही देवाचं नामचिंतन केलं नाही परमार्थ केला नाही सत्कर्म केलं नाही चांगलं जर चुकीचं कामं केले आल्यानंतर तर तो भगवान परमात्मा जेव्हा ते यमाला आपल्याला घेण्यासाठी पाठवतो ना तो काय काय करतो मारीती जोडीती तोडीती निष्ठूर ऐकताय का मारतो सुद्धा बावलाल महाराज एवढं थांबवत ते जोडतो सुद्धा मारण्यात जोडण्यात फरक आहे बरं का मारणे म्हणजे मारणे झोडणे म्हणजे वळून टाकणे ते मारतो बी आणि जोडतोय बाबा मग यमाला कारण त्याला आळस नाही त्याला कंटाळा नाही नाही त्या मासी का
देतो, मारतो, झोडतो, तोडतो, कारण त्या यमाला दया नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. मग करतो काय, ओढाळ सापडे जैसे धान्या, चोर यातना धरी जे तू, म्हणून सत्कर्म चांगलं केलं पाहिजे. महाराज म्हणतात जर कधी यमाच्या तडाख्यातून सुटायचे ना, मग काय करा, भगवंताचं नामचिंतन करा, भक्ती करा, करा हरी भक्ती, परलोकी येईल कामा. मग भक्तीचा फायदा काय होईल, सोडविल यमा पासून. यमाच्या तडाख्यातून सुटायचे ना, मग भक्ती केली पाहिजे. एकानं विचारलं, महाराज यमाच्या तडाख्यातून सुटण्याकरता भक्ती करायला सांगता, हरकत नाही, करतो, पण भक्तीचे अन्य प्रकार आहेत. 9 प्रकारची भक्ती ना. नवविधा काय बोलले जे भक्ती द्यावे माझे हती संतजनी. 9 प्रकारची भक्ती, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती. महाराज तुम्ही भक्ती करायला सांगतात यमाच्या तडाख्यातून सुटण्याकरता, करतो आम्ही, पण 9 प्रकारची भक्ती, कुठली भक्ती केली पाहिजे. महाराज म्हणतात आपण ह्या विश्वामध्ये जन्माला आलो आणि या नरदेहाला जन्माला आलो ना, मग कुठली भक्ती केली पाहिजे. कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे कीर्तन, कलियुगा माझे करावे तेने नारायण देईल भेटी. महाराज म्हणतात या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर 9 प्रकारची भक्ती. कुठली भक्ती केली पाहिजे, कलियुगा माझी करावे कीर्तन, भक्ती करा. म्हणजे याचा अर्थ फेटा बांधून सगळ्यांनी कीर्तन करा असा अर्थ नाही, बरोबर. नाम संकीर्तन करा, आहे का नाही. भगवंताच्या नामचिंतनाचं सामर्थ्य याच देही घडे देवाचे भजनाने कहे ज्ञान नाही कोटी. मग भगवंताचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. एकाने विचारलं, महाराज बरं ठीक आहे, नामसंकीर्तन भक्ती करायला सांगतायत, मग कीर्तन भक्तीचा फायदा सांगा. कारण या जगात लोक फायद्याशिवाय काहीच करत नाही. कीर्तनकार कीर्तन करत नाही फायद्याशिवाय. फायदा नसला. महाराज फायदा सांगा, फायदा कीर्तन करतो, फायदा सांगा. तर कबीर महाराज कीर्तनाचा फायदा सांगता आहे. हरि कीर्तन में 3 गुना है, हर कोई लागत पाओ, खाने को मिष्टान मिले, जिना हुआ तो वैकुंठ जाओ. कळलं ना कीर्तनाचा फायदा. हरि कीर्तन में 3 गुण है, हर कोई लागत पाओ. म्हटलं का पाव, हर कोई लागत पाव, पाया पडतात बरं. हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले. बरं का कीर्तनकार व्हा दादा, भगवंताचं नामसंकीर्तन करा. कीर्तनकार व्हा. तो कीर्तनकार कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, त्याच्याकडे गाडी आहे, बॉडी आहे, दाढी आहे, कोणीच पाहत नाही. सर्व समाज कीर्तन करायचा पाया पडतो. बरं बोलतोय. नुसतं पाया पडत नाही, मारा हार टाकून पाया पडतात लोक. बरं बोलतोय ना.
एक सांगू येईल गड्या, तुमच्या गावात एखादा मोठा नेता आला ना, तुम्ही त्यांना 10,000 रुपयाचा हार टाकणार, पाया कोणीच पडत नाही. मला वाटतं नक्की जे मंत्र्यांपेक्षा आपल्या तळागाळातले कीर्तनकार महान आहे महाराज. सर्व समाज त्या कीर्तनकाराच्या पाया पडतो, हार टाकून पाया पडतात, बरोबर आहे का? मला सांगा, हार टाकणारा मोठा असतो का हार टाकून घेणारा? हार टाकणारा मोठा असतो का हार टाकून घेणारा? हार टाकणारा. वा वा, काय हरकत नाही, कारण हार टाकण्याकरता वाकावं लागतं ना बाबा. जो वागतो ना त्याच्याच गळ्यात हार पडतात. बरोबर, लक्षात आलं का? आपल्याला वाटत असं ना आपल्या गळ्यात हार पडला पाहिजे, मग वाकलं पाहिजे. सोपं सांगू, हार माना लोक हार टाकतात. पण काही काही वाकतच नाही बाबा, काही काही लाटण्यासारखे असतात. लाटणं माहिती ना तुम्हाला? मध्ये बारीक दोन्ही बाजूला, नाही उलट झालं मध्ये, दोन्ही बाजूला जाड मध्ये. काही काही लाटण्यासारखे असतात. ज्ञानोबा राय म्हणतात, लाटणी ऐसा न लवी. महाराज नम्रता असली पाहिजे. सांगितलं मी, नम्र झाला भूता तिने कोंडिली अनंत ऐकंत. परमार्थ म्हणजे काही वेगळी साधना नाही. बरं, काही कपडे काढणे राख लावणे हिमालयात जणी ह्याला परमार्थ म्हणत नाही. परमार्थाची एक सोपी व्याख्या सांगून जाईल मी. परमार्थ म्हणजे काय? ऐकताय तुम्ही, गोड ऐकता. कबीर महाराज म्हणता, आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. मन की तरंग मारलो बस हो गया भजन. कटुता को मन से त्याग दो मीठे वचन कहो. वाणी का स्वर स्वर वाणी का स्वर सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. सांगायच्या पलीकडं परमार्थ काय? तुकाराम महाराजांच्या एका नाटाच्या अभंगातील एकच प्रमाणे महाराज परमार्थ शिकवतो. जनमित्र होय सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. याच्या पलीकडे परमार्थ नाही. सगळ्यांचे मित्रत्वानं वागा, अशुभ न बोलावी वाचा म्हणजे काय? गोड बोलला असलं पाहिजे. वेची ते वचन जेणे राहे, जेव्हा बोले ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल दोले. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे करणे. गोड बोलला असलं पाहिजे. तर काही काही सहज बोलतात, झालेलं लग्न मोडून टाकतात. काय नाही, काही काहींच्या पाणीचा तप असतं महाराज. बोलणं गोड असलं पाहिजे. काही काही लोक इतके गोड बोलून गेलेत ना, आवडेल तुम्हाला. अटल बिहारी वाजपेयी नाव ऐकून तुम्ही? कोणता पक्षाचा नाही, पण चांगल्याचं चांगलं सांगितलं पाहिजे. अटल बिहारी त्यांच्या जीवनामध्ये इतकी गोड बोलायची महाराज. एका वेळेला मी म्हणजे असं ऐकलंय त्यांचं. एकदा बिहारमध्ये त्यांची सभा झाली म्हणे अटलजींची. लालू प्रसाद यादवाने दुसऱ्या दिवशी लगेच सांगितली. लालू प्रसाद काय म्हटले की, अटल जी का बिहार में क्या काम है, हे बिहार तो हमरा है. काय बोलले? ये अटल जी का बिहार में क्या काम है, हे बिहार तो हमरा है. अटल जी इतके दुसऱ्या दिवशी इतके गोड बोलले, भांडण नाही केलं बाबा, इतके गोड बोलले ना. अटलजी म्हणले, अरे लालू तू तो ओनली बिहारी, हम अटल बिहारी. गोड बोलला असलं पाहिजे मला. बोलून समाधान वाटलं पाहिजे. वेचे ते वचन जेणे राहे समाधान. म्हणून माणसाच्या अंगी बोलण्याची कला देवाने माणसाला दिली ना. गोड बोलला असलं पाहिजे. हा परमार्थ महाराज सांगत होतो मी. कीर्तनाचा फायदा, हरि कीर्तन में 3 गुण ह्यार कोई लागत पाव, खाने को मिष्टान मिले, जिना हुआ तो वैकुंठी जाव. म्हणून भगवंताचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असे, मुळात मरण हे कुणाला चुकत नाही महाराज. प्रत्येकाला मरावं लागतं. कारण संसार हा दुःखाचा आहे. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ, जनवाद अंतरुणी माझे केले इंगळ. ऐका बरं, संसारातलं 1 नंबरचं दुःख आहे त्याचा जनवाद. ऐकताय का? जनवाद कशाला म्हणतात बाबा? जनवाद कशाला म्हणतात? समाजामध्ये कसंही जीवन जगा, लोक नाव ठेवतात चो, याला काय म्हणतात? जनवाद. ऐकताय दादा? जनवाद कशाला म्हणतात? कसंही जीवन जगा, लोक नाव ठेवतात.
बरं, या नावं ठेवणाऱ्याने तुम्हाला मला नावं ठेवली यात नवल नाही बाबा. ज्याने हे विश्व निर्माण केलं ते विश्व निर्मात्याला सुद्धा चुकलं नाही बरं महाराज. खरं मग लोकांनी नावं ठेवले महाराज. ज्याने विश्व निर्माण केलं त्याला. तुम्ही रामकथा ऐकतात महाराजांच्या मुखातून. या लोकांनी नावं ठेवणाऱ्याने रामाला सुद्धा सोडलं नाही. कळतंय का? राम प्रभूला सुद्धा सोडलं नाही. बरं, सांगून देईल तुम्हाला एक प्रसंग, लक्षपूर्वक आहे का. ज्यावेळेस रामप्रभूंचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, प्रभूजी राजगादीवर बसले. प्रभूंनी विचारलं, म्हटले का रे माझ्या बाबतीत काही चर्चा. म्हटले प्रभूजी रात्री 12 वाजता सासऱ्याचं जावायचं भांडण झालं. म्हटले प्रभूंनी काही लोकांना विचारलं, मी तर अयोध्येचा राजा झालो गड्याव, पण लोकांची चर्चा काय. म्हटले काही काही लोकांना एखाद्याचं बरं झालं की सण होत नाही बाबा. प्रभूंनी सांगितलं, मी तर राजा झालो पण माझ्या बाबतीत कोण काय चर्चा करतं हे गुपचूप ऐकून मला सांगा. म्हटलं 2-4 जणांनी. म्हणजे गुप्त हेर सोडले. सोपं सांगू आपल्या भाषेत शेळडी. ती शेळडी रात्रीची फिरायची. रामप्रभूंच्या बाबतीत कोण काय चर्चा करतं. दुर्गेश महाराज एक दिवशी रात्री 12 वाजता सासऱ्याचं जावायचं भांडण झालं. भांडण कशावरून झालं सांगू नका बरं कोणाला. ऐका ऐका, भांडण याच्यावरून झालं. 6 महिने झाले जावायची बायको माहेराला गेली होती. जावायला वाटतं अरे 6 महिने झालं आपली बायको बापाकडे राखला. त्याला बापालाही वाटतं 6 महिने झालं मुलगी आपल्याकडे, किती दिवस या मुलीला आपल्याजवळ ठेवायचं. एक दिवशी बापाने मुलीला घेतलं, पिशवी घेतली, जावयाच्या घरी आले. जावयाच्या घरी आल्यानंतर सासरी बुवाने जावई बापूची माफी मागितली. म्हटले जावई बापू काय माझ्या मुलीचा गुन्हा असेल तो तिच्या बापाचा समजा, माझ्या मुलीला माफ करा, माझ्या मुलीचा सांभाळ करा, स्वीकार करा. सांगा मला. माफी मागितली सासऱ्याने. जावयाने माफ केलं पाहिजे होतं ना, केलं पाहिजे होतं की नाही. पण 6 महिने झालं बायको मारायला जाणं म्हणजे काय समजता तुम्ही. तिची तळपायची आग मस्तकाला भेटली तर म्हणलं सासऱ्या, म्हणजे आता भांडण करायचं ना. तुम्हाला काय समजणार आहे. तुला का मी अयोध्येचा राम वाटलो. 6 महिने सीता होती अशोकवनात, तरी सुद्धा 6 महिन्यानंतर त्या रामाने त्या सीतेचा स्वीकार केला. मी का तुला तू राम वाटलो का. मी राम नवे निर्धारी रावणे नेली त्यासी अंतुरी जन्मास होती असुरा गरे तेने माघारी आणले. अरे मी का तुला राम वाटलो का रे. 6 महिन्यानंतर बायको परत करून घ्यायला. ऐका, हे रामप्रभूंनी जी शेळडी सोडली होती ना गुप्तहेर, त्यांनी ही चर्चा ऐकली. प्रभूंनी दुसऱ्या दिवशी विचारलं, दरबारात म्हटले का रे माझ्या बाबतीत काही चर्चा रे. म्हटले प्रभूजी रात्री 12 वाजता सासऱ्याचं जावयाचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये तुमचं नावाचा उल्लेख झाला बरं मालक. असं काय म्हटलं. म्हटले तो म्हणत होता का रे मी का तुला राम वाटलो का 6 महिन्यानंतर बायको परत करून घ्यायला. प्रभूंनी हे शब्द ऐकले. ऐका बरं प्रसंग. अंतःकरण पाजलं, वाईट वाटलं. अरे आपल्या बाबतीत अशी चर्चा आहे. लखनजीला आवाज, लखन. लखनजी धावत झाले. जी भैया, सीता को आखिरी रत्न बिठाकर जंगल में छोड़ देना, लौट करने लाने का हे मेरा आदेश है. विलासने रथ सज्ज केला. सीता माता गरोदर होत्या बरं दादा, रथामध्ये बसल्या. सीता मातेला याच्यातली काहीही कल्पना नाही. सीता मातेला असा विचार केला सीतामातेनं, आपण गरोदर आहोत म्हणून जंगलामध्ये फिरण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नेत असतील बुवा. रथामध्ये बसल्या सीतामाता. ऐका लक्षपूर्वक. रथ निघाला वेगाने. रथ चालवला लक्ष्मणाने. भर अरण्यात भर जंगलामध्ये थांबवलं लक्ष्मणाने. आणि सीतामातेला सांगितलं भाभीजी उतरो. सीतामाता रथातून खाली उतरल्या आणि खाली उतरल्याबरोबर लक्ष्मणाने पटकन रथ वळवला आणि सीतामातेकडं पाहिलं लखनजीनं आणि 14 वर्षे आईसारखं मुलासारखं केलेलं प्रेम आठवलं महाराज. लखनजी रडायला लागले. ज्यावेळेस लखनजी रडतायत ना, सीतामातेनं सहज विचारलं, क्यों रो रहे हो लखन. भाभी जी आपका दोबारा दर्शन कब होगा. क्यों. भैया का आदेश है सीता को आखिरी रथ में बिठाकर जंगल में छोड़ देना. कारण काय. म्हटले रात्री तुमच्या बाबतीत भांडणात कोणीतरी शंका घेतली म्हणून. त्यागी आले लक्ष्मणा मजाला असा मी काय पुन्हा केला. जनकपुरी चिले कलाडकी
घटिका वनवासाची कारण शंकितवाने कपरीट बदला असा मी काय गुन्हा केला असा मी काय गुन्हा केला. ऐका माझा दृष्टांत संपला, मुद्दा संपला. पण महाराज या लोकांनी नावं ठेवण्याने देवाला सुद्धा सोडलं नाही. सांगून जाईल तुम्हाला, तुम्ही कोणाशी बोलू नका, फक्त भगवंताचं नामचिंतन करा. एखाद दिवशी डोळे बंद करून नामचिंतन करा. बाबा तरी लोक सोडत नाही, लगेच म्हणतात ना की रे बडे बाबा बन गे ध्यान मेरे देव. दुसऱ्या दिवशी डोळे उघडून वरती बघत चला गल्लीतून. कोणाशी बोलू नका. तरी लोक म्हणतात क्यों बे इतने अभिमानी हो गए, नीचे देखना ही बंद कर दे, ऊपर देखकर चलतात. त्याला रागा त्याला वाटतं कसं वागावं. तिसऱ्या दिवशी त्याने कार्यक्रम बदल का पुढे मागे डावीकडे उजवीकडे चौबाजून बघत निघाला. तरी लोक म्हणतात क्यों बे आका ठिकाणा ही नाही का, मुंडी हिलाते रहता है, किधर किधर देखता है तू, सामने देखकर चल नाही सकता. त्याला रागच राहते. त्याने दाम न घेतले डोळ्यात घातले, डोळेच फोडून टाकले. ऐका दादा, हे नावं ठेवणाऱ्याला कळालं की आपण ज्याला नावं ठेवतो त्याने डोळे फोडून टाकले. त्याला दुःख झालं पाहिजे होतं ना, दुःख नाही झालं. बरं तो काय म्हणतो फिर बराबर है, आक फोड डाला किया हुआ कर्म का पाप तू उसको भोगना ही पड़े, कौन उसका बाप भोगेगा. म्हणजे कसंही जीवन जगा, लोक नावं ठेवतातच, मग जीवन कसं जगावं. ऐका याच्याकरता यांचं प्रमाण देतो. लोक नावं ठेवतात ना, लक्ष द्यायचं नाही. शेतकऱ्याच्या कुत्र्यासारखं जीवन जगावं. लक्ष बरोबर आहे का. बरं समजा धुळे शहरातील एखादा शेतकरी एका खेड्यापाड्यावर गेला भाजीपाला विकण्यासाठी. कल्पना करा फक्त. इथला धुळ्याचा शेतकरी समजा बैलगाडीत भाजीपाला भरला, बैलगाडी जुंपली, निघाला समजा नेरला. नेरला गेला, भाजीपाला भरला बैलगाडीत, नेरला भाजीपाला विकण्यासाठी गेला. आणि या बैलगाडीच्या माग या धुळ्याच्या शेतकऱ्याचा कुत्रा सुद्धा आला. महाराज त्याने कुत्रा पाळलेला होता, कारण बऱ्याच कुत्र्यांना वाटतं मी गाडं ओढतो बा. कुत्राही गेला बैलगाडीच्या माग. ऐकावं लक्ष बरोबर. आणि हा धुळ्याचा शेतकरी नेरमध्ये भाजीपाला विकत होता. दिवसभर कुत्रा समोरच बसून होता भाजीपाला विकत असताना संध्याकाळपर्यंत. संध्याकाळी वेळ झाली घरी जाण्याची. शेतकऱ्याने विचार केला, अरे आपल्या धुळ्याला जायचे, उशीर होईल म्हटले, पटकन निघाले पाहिजे. बैलगाडी जुंपली, घराकडे निघणार तेवढा कुत्र्याकडे पाहिलं तर कुत्रा दिसत नाही. अरे हा दिवसभर बसून होता भाजीपाला विकत असताना आणि आता दिसत नाही, कुठं गेला असेल म्हटले. 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं अर्धा तास वाट पाहिलं, कुत्रा आला नाही. विचार केला धुळ्याच्या शेतकऱ्याने, येईल म्हटले कुत्रा मागून, नाही आला तर दुसरं पाळू म्हटले, पण निघावं लागेल, अंधार पडेल ना. शेतकरी निघून आला आणि ऐका अर्धा तासाने तिथे आला. कुठे? जिथे शेतकरी भाजीपाला विकत होता तिथं. कुत्र्यानं पाहिलं आपला मालकही दिसत नाही, बैलगाडी दिसत नाही, भाजीपाला दिसत नाही. मालक निघाला वाटतं घरी. आता आपल्याला मालकाच्या घरी जायचे. कोणी ठरवलं? कुत्र्याने. कुठला? धुळ्याचा. निघाला कुत्रा. कुठून? ध्यानात ठेवा, नेरवरून धुळ्याचा कुत्रा निघाला. राजू बाबा रस्त्याने येईपर्यंत 1-2 खेडे लागतातच ना. मग त्या खेड्यापाड्यावरच्या त्या गावोगावच्या कुत्र्यांनी या धुळ्याच्या कुत्र्यावर विनामूल्य सेवा सुरू केली. पण हे धुळ्याचं कुत्रा फार हुशार होतं, कारण त्याने अनेक कीर्तन आहेत. हे बाहेर गावचे 10-20 कुत्रे जर कधी या धुळ्याच्या कुत्र्यावर सुटले, दुर्गेश बाबा, हे धुळ्याचं कुत्र काय करायचं, खाली लोळायचं, वरती पाय करायचं, शेपूट आपटायचं. ते बाहेर गावचे 10-20 म्हणायचे जाणे दोष कोई दम नाही. ते बाजूला गेले की या धुळ्याच्या कुत्र्यानं उठावून पुन्हा रस्ता धरावा. पुन्हा पुढच्या शिवारात किंवा पुढच्या खेड्यात आला, तिथे 10-20 कुत्रे त्याच्यावर सुटले. याचं ठरलेलं खाली लोळायचं, वरती पाय करायचं, शेपूट आपटायचं. तेही म्हणायचे जाणे दोष कोई दम नाही. मी धुळ्याचं कुत्र म्हणायचं तुम्ही काही म्हणा भाऊ, दम नाही म्हणा, बेकार म्हणा, भित्र म्हणा, मला तुमच्या निंदेशी काय घ्यायचे, मला माझ्या मालकाच्या घरी जायचं. तसं समाजामध्ये जीवन जगत असताना लोकांना काहीही म्हणू द्या, आपल्याला परमेश्वराकडे जायचे हे ध्यानात ठेवलं पाहिजे. ते जुनिया जाना भक्ती करा, ते जुनिया जाना भक्ती करा.
नाही कान तये ठाई. आणि ऐकणं गड्या धुळेकर, या समाजाचा स्वभाव असा असतो, लोक वाईटाच्या नादी लागत नाही, चांगल्याला सोडत नाही. बरं बोलतो ना मी? तुम्ही किती चांगलं करा महाराज, चांगलं करायला त्रासच होतो. संतांनी जगाचं चांगलं केलं का वाटोळं केलं? बोला. चांगलं केलं, त्रासच दिला. अजून सोपं सांगू, कोंबडा आपल्याला पहाटे उठवतो, उठा उद्योगाला लागावं, आळस करू नका, बांग देतो. चांगले काय नाही त्याचं काम? कोंबड्याचं काम चांगले ना? 31 डिसेंबरला काय करतात लोक? चांगलं करण्याला जगाकडून ही शिक्षा आहे. ऐका ऐका, अजून सांगून जाईल मी. या समाजामध्ये काही काही लोक विंचवा सारखे. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. काही काही विंचवा सारखे बाबा, आकडावरतीच राहतो. आपल्यामध्ये सुद्धा साधू असे आहेत, तर काही काही आकडावरतीच राहतो, ठाका देत राहतो. एक सांगू, प्रत्येकाला गुरु मिळतो बरं या जगात. किती विषारी विंचू असू द्या, विंचूने जर पाल पाहिली ना, पटकन नांगी खाली टाकतो. कळतंय ना? विंचूने पाल पाहिली की पटकन नांगी खाली टाकतो. म्हणून बरेच विंचू फक्त पालीलाच घाबरतात. कळलं? किती विषारी विंचू असू द्या, पाल पाहिली की नांगी खाली टाकतो. बरं, पालीने समजून आपण फार श्रेष्ठ आहेत बा. पालीने जर कोंबडी पाहिली मग उचलली की नेल उकड्या. बावलाल महाराज, एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते, एवढी विषारी पाल तिला कोंबडी खाते. एवढी विषारी कोंबडी म्हणा बाबा विठाला विठाला विठाला. ऐका ऐका, सांगण्याचं तात्पर्य असे महाराज, समाज हा नावड ठेवत असतो. हे संसारातील मोठं दुःख आहे. मग महाराज म्हणतात, या संसारामध्ये सुख प्राप्त झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं ना, मग काय केलं पाहिजे? त्याचं उत्तर अभंगाचं पहिलं चरण. संसाराली एक टाळी 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 टाळी, गोड चालू बरं. कारण हा जमलेला सगळा माहोल प्रेमाचा आहे. नाही तर काही काही गायक म्हणतात आम्ही रागात अनुरागात गा राजा. देवाला प्रेम आवडतं, गिरीधर लाल तो भाव का बुका, राग कला नाही जाणत तुका, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. भगवान परमात्मा भावाचा प्रेमाचा भुकेला आहे, म्हणून प्रेम केलं पाहिजे. त्याचं गीत गात असताना सुद्धा प्रेम असलं पाहिजे. तुकाराम महाराज, संसार हा दुःखाचाच आहे, पण तरी सुद्धा त्याच्यात एक सुख आहे, पण ते भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. महाराज, भगवंताच्या नामचिंतनात सुख मिळेल हो, कारण तो भगवान परमात्मा सुखरूप आहे. साधुजे कोण सुखरूप आहे, साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंग सुखरूप ऐसा तुझे कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी केतो किंवा सारी खातो. भगवंताचं नामचिंतन केल्याने सुख प्राप्त होणारच आहे महाराज, कारण तोची एकदान शूरदाता कोण, विठेवरी ज्याची पाऊले समान. तोची एकदान शूरदाता आहे का नाही, अभयदान शूर पांडुरंगा. तो भगवान परमात्मा सुखाचा सागर आहे महाराज, सर्व सुखाचे अगोर बापर खुमा देवीवर. तू भगवान परमात्मा सुखरूप आहे, त्याचं नामचिंतन केलं तर सुख मिळणारच आहे महाराज. भगवंताचं नामचिंतन केलं सुख मिळणार हो. अजून काय फायदा होईल? तुकाराम महाराज, काय फायदा होईल? भगवंताच्या नामचिंतन काय होत नाही. काय नोये केले एका चिंतीचा विठ्ठले, काय होत नाही भगवंताच्या नामचिंतनाने. झाला नाही उद्धार राजा मिळायचा, गणिका वेशेजा वाल्या कोळ्याचा. अरे ते तर माणसं होती, त्यांचा उद्धार झाला. यात नवलनी ऐकते ना, दगडावर राम लिहिलं, दगड करून गेला. उपाय होत नाही, उद्धार होत नाही, याच्यावर जर विश्वास नसेल ना, त्या माणसाचा जगूनही उपयोग नाही. त्याने कुठेतरी एखादी कोरडी विहीर बघावी किंवा पाणी असलं तर मग दगड बांधून मग उडी टाक. काय उपयोग आहे? संत काय चुकीचं सांगते, तरले तर ती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. अरे वाल्या कोळ्यासारखं, वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी, नामे तारीला निर्धारी, नामे
पापाचे मग फायदा का होईल पर्वत जळतील पापाचे वाल्या कोळी महात्यारी महाराज किती पाप केलं होतं वाल्या कोळ्याने चालता चालता माणसं मारावी ते पण गायक वादक कीर्तन करणार होता महाराज मग शुद्ध सात्विक ब्राह्मण मारायचा बरं झालं तो आतापर्यंत जिवंत नाही ब्राह्मण सापडले नसते बरं एवढा पाप केलं महाराज कोणी वाल्या कुळाने पण संतांनी उपदेश केला अरे भगवंताचं नामचिंतन कर अरे एवढ्यात तुझं पाप करतोय तुझ्या पापामध्ये कोणी सहभागी होणार आहे मग माझा परिवार आहे म्हटले माझ्या पाठीमागे जा बरं घरी जाऊन विचारलं बायकोनं सरळ सरळ उत्तर तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी होऊच कसं काय पश्चाताप झाला कोणाला झाला त्याला आपल्याला होणार आहे कळते का आपण बी महाराज भ्रमात जीवन जगतो आपल्याला सगळेच प्रेम करतात पहा हा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी ऐकताय का महाराज या संसाराकरता तुम्ही कितीही प्रेम करा हे संसारातील लोक प्रेम करणार आहेत पण संसार में मतलब की दुनिया होती है जिस पे भरोसा करो वही साला जिंदगी में धोखा देता है उसी का नाम या जगातील संसारातील लोक प्रेम करतात हो प्रेम करत नाही असं नाही प्रेम करतात कधीपर्यंत जोवरी चळ नका ऐकताय का शब्द कळताय ना जोवरी चळ नका तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची काजा इंद्रिय मावळली आला बागुला जा कैसा विपरीत झाला तुची देह नव्हे तुझा अरे लहानपणी या सगळ्या जण या पप्पी घेत होती महाराज याच देहाचे म्हातारपणात कोणी ढुंकून सुद्धा पाहत नाही कैसा विपरीत झाला तुची देह नव्हे प्रेम करतात दादा लोक पैशावर प्रेम करतात सब पैसो के भाई दिल का साथी कोई नहीं अपने पल्लव में पैसा है तो लोग सलाम करे रे सब पैसों के भाई सब पैसों के भाई या जगातील संसारातील लोक प्रेम करतात दादा पैशावर प्रेम करतात महाराज सांगून जाईल मी पैशावर एवढं प्रेम करतात ना एखादा श्रीमंत माणूस असू द्या प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या अरे त्याच्याकडं पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय सुंदर दिसता हो तुम्ही कळते ना जरा पाहिजे एखादा श्रीमंत माणूस असू द्या प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या अरे त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात पाटील काय गोड बोलता हो तुम्ही पाटील मग तुम्ही खरंच गोड बोलतो त्याला शंका असते ना खरंच अहो पाटील गोड बोलता तुम्ही पाटील म्हणतो का माझ्या बोलण्यात तुम्हाला काय आवडलं पाटील तुम्ही शेवटी जे बोलले ना व्याख्यान करत असताना ते फार आवडलं पाटील म्हणे व्याख्यानात मी शेवटी काय बोललो पाटील तुम्ही शेवटी बोलले नाही का माझं बोलणं मी थांबवतो ते इतकं आवडलं रे सुटलं रे बाबा आवडतो श्रीमंत माणूस असू द्या दादा प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या पागल असला तर लोक किंमत देतात वस्तुस्थिती मांडून दिलं आमच्या गावात एक श्रीमंत माणूस आहे एवढा श्रीमंत माणूस आहे रामनाथ महाराज त्याच्या श्रीमंतीला माप नाही पण 100% पागल आहे फक्त श्रीमंती 100% पागल आहे तरी महाराजजी आमच्या गावातील लोकांनी त्याला बिनविरोध सरपंच केलं बरं पागल असला तरी प्रॉपर्टीमुळे 26 जानेवारीचा दिवस गेला हो गेल्या वर्षी 26 जानेवारीच्या दिवशी आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांना 26 जानेवारीचं भाषण करण्याकरता आमंत्रण दिलं तिरंगा फडकलेला होता क्रांतीवीराची पूजा झाली सगळे पोरं रांगेत बसले होते मग आता आपल्या गावातील सरपंच साहेब 26 जानेवारी बद्दल बोलतील म्हणून त्यांच्याजवळ माईक ठेवला मग आमच्या गावातील श्रीमंत सरपंच साहेबांनी 26 जानेवारीच्या भाषणाला सुरुवात केली पोरं हो आजची 26 जानेवारी वारे वा 26 जानेवारी याला म्हणतात 26 जानेवारी काय सगळे पोरं रांगेत बसलेत वा 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 याला म्हणतात 26 जानेवारी पोरं तुम्हाला वाटण्यासाठी आम्ही चॉकलेट सुद्धा आणलेत बरं आज कारण आज आहे 26 जानेवारी पोरं हो आज 26 जानेवारी याचं कारण माहिती आहे तुम्हाला कारण काल 25 जानेवारी ती म्हणून आज हे 26 जानेवारीचं भाषण आहे धनवंता लागी सर्व मान्यता आहे ऐका ऐका विनोद सोडा दादा या संसारातील लोक प्रेम करतात मतलबी दुनिया आहे महाराज प्रेम करायचे देवावर प्रेम करा संसारातील लोक प्रेम करत नाही म्हणायचे नाही मला प्रेम करतात
तुमच्या अंगात ताकद आहे, पैसे कमवतायत महाराज, तोपर्यंत प्रेम करतात. काही काही लोक हे फार मारता न करता नुसते प्रॉपर्टी करतात, संसार करतात, धावधाव पळापळ करतात महाराज. पण एक सांगून जाईल थोडे करे ऐका, एखादा किती तुम्ही संसार करता, किती पळापळ करा, किती धावपळ करा, आयुष्य खर्च करा, अरे ज्यांच्यासाठी तुम्ही फार मोठा बंगला बांधून ठेवलात, फार मोठी इस्टेट कमवून ठेवली ना, त्याच बंगल्यामध्ये तुम्ही शेवटी आजारी पडून पहा, त्याच घरातील लोक तुमच्यासाठी देवाजवळ नवस करतात गड्यावर. कशाचा? जगण्याचा नाही, मरण्याचा. बाईल म्हणे खर मरता तरी, खोटं बोलतोय का मी? बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासियले घर थुंकुनिया जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे, नाही कोणी. मग प्रेम करायचे देवावर करा गड्यावर. संसारातील प्रेम मतलबी. हा काही कधी या संसारात प्रेमामध्ये एवढे पागल झाले ना, तू माझा प्राण आहे, तू माझा श्वास आहे, मी जगू शकत नाही, मी मरून जाईल. अरे पागल झाला. अरे हे मतलबी तुम्ही महाराज. एका कवीने फार गोड शब्द गायलेत महाराज, गीत आहे थोडंसं, पण त्या गीतातील मला शब्द खूप आवडले प्रेम करणाऱ्यांबद्दल. ते शब्द तुम्हालाही आवडतील, आवडले तर घ्या, काही हरकत नाही. प्रेम करणाऱ्यांबद्दल जे धुंदी जीवन जगतायत त्याच्याकरता. खसमे वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, कोई किसी का नहीं झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या, सुख में तेरे साथ रहेंगे, दुख में सब मोड़ेंगे, सुख में तेरे साथ रहेंगे, दुख में सब मोड़ेंगे, ये दुनिया देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का कसम वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का. हे शब्द ऐकले महाराज अंतराला पाजर फुटतो. बरं, जीवन जगण्याची कला शिकतं महाराज. काही काही जुने गाणे गोड आहेत महाराज, त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळतं. आताचे गाणे नाही गोड, बरं, झिंग 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 काही याच्यात अर्थ नाही बरोबर, शब्द नाही बरोबर. जुने गाणे गोड होते महाराज, आवडलं ते मला भावगीत खूप गोड महाराज. जीवन जगण्याचे सांगण्याचं तात्पर्य असं आहे. संसारातील लोक प्रेम करतात. सांगत होतो मी, नारदजीने सांगितलं, रे वाल्या कोण एवढं पाप करतो, तुझ्या पापामध्ये कोणी सहभागी? परिवार आहे. परिवारानं उत्तर तुमच्या पापामध्ये सहभागी होऊ शकत नाही. दर्शन घेतलं नारदजीचं, सांगितलं माझा उद्धार झाला पाहिजे असं सांगावं मालक. साधूंनी सांगितलं, म्हटलं तुझा उद्धार झाला पाहिजे असं वाटतं ना, प्रभूचं नामचिंतन कर. म्हटलं काय कर पाहिजे? राम राम म्हण. म्हटले ऐका, एवढं पाप केलं होतं वाल्याकोळीने, त्याला राम राम म्हणता येत नव्हतं. काय म्हणायचा तो? मारा मारा. ऐकताय का? पण मारा मारा यही मंत्र ओलके अंतर भेदा, वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी हुई नारदा. वाल्याचा संतांनी महाराज उपदेश केला तर वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. यात नवलने केले रामायण, कोळ्याची कीर्ती वाढली गण, केले रामायण रामानदी. भगवंताचं नाम संकीर्तन केलं महाराज, काय प्राप्त होणार नाही. तुकाराम महाराज कितीही मोठं दुःख असू द्या, जर त्या प्रभूचं नाम चिंतन केलं ना, दुःखाचा लेश सुधारणार दुसरं.
सर्व संसार सुख येणे होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही दुःखाचा लेश देणार नाही. दुःखरूप संसार असला तरी पण त्याच्याकरता काय करावं लागेल? भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. भगवंताचं नामचिंतन केलं तर दुःख सुद्धा सुखाचं होईल. बरं कळतंय का? याच्यातलं एक प्रसंग सांगून जाईल तुम्हाला, वेळ कमी आहे. महाभारतात 2 पार्ट्या बरं का, एक पांडवांची दुसरी कौरवांची. पांडवांचा विजय झाला, कौरवांचा पराजयने नायनाट झाला. पराजय झाला असता तर कोणी तर राहिला संधीवा लावायला, कोणीच नाही शिल्लक ना. म्हणून म्हटलं जातं सत्यमेव जयते, प्रीत वाक्य. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. ऐका बरं, गोड प्रसंग सांगतो मी 2 मिनिटाचा. ज्यावेळेस पांडवांचा विजय झाला, हस्तिनापुरात आनंदाला पारावार नाही. धर्मराजाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. धर्मराजा राजगादीवर बसले. संपूर्ण विश्वाच्या मालकाने धर्मराजाच्या कंपाळावर कुंकुम तिलक लावला, जय जयकार केला. आणि हा जय जयकार जे 4 भावंड होते ना धर्मराजाचे, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, सगळ्यांनी ते जय जयकार ऐकला. महाराज हंबरडा पण एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडत होते. महाराज का रडत होते ते पण ऐका. भाऊ जरी राजा झाला पण ते म्हणत होते हा आनंदाचा दिवस पाहण्याकरता, आपल्या भावाने राजगादीवर बसावं याकरता आपण किती मोठी मोठी संकट भोगले, तेव्हा हा दिवस आपल्या जीवनामध्ये आला. 4 भावंड एकमेकांच्या गळ्याला बिलगून रडत होते. यात नवलने तिकडं कुंती माता बसली होती समोर. कुंती माता सुद्धा हुंदके देऊन रडत होती. का रडत होती? कुंती माता म्हणत होती की ज्याच्यामुळे आपले 5ही पांडव जिवंत आहेत, ज्याच्यामुळे आपला मोठा मुलगा राजा धर्मराज राजा झाला, ज्याच्यामुळे आपले 5ही पांडव जिवंत आहेत, ज्याच्यामुळे हा जय जयकार आपण आज ऐकतोय ना, तो आपला पाठीराखा भगवान कृष्ण परमात्मा 2-4 दिवसात हस्तिनापूर सोडून जाणार आहे. आणि खरंच तो दिवस उजळला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापूर सोडून जाणार. सगळ्यांना भेटण्याकरता भगवान कृष्ण परमात्मा निघाले. पांडवांना आवाज दिला, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, जी प्रभु जी, स्टेट का नतीजा जानते हो आप अच्छी तरह. पूरे कौरव समाप्त हो गए स्टेट के लिए. जी प्रभु, तो मेरी एक प्रार्थना है, स्टेट के लिए भाई भाई में झगड़ा मत करो, प्यार बनाए रखो. कुछ कम ज्यादा हुआ ना मुझे संदेशा पहुंचाओ. आधी रात हे द्वारकाधीश आपके लिए तयार आहे. चलता हो म्हटल्यानंतर लेकरापासून माय जशी बाजूला होते ना दादा, तशी पांडवांची अवस्था झाली. हंबरडा फुंडायला लागले. कुंती मातेला भगवान परमात्मा भेटण्याकरता निघाले. कुंती मातेचं दर्शन घेतलं. कुंती मातेचं दर्शन घेतलं. प्रभूजी सांगतायत, आत्या येतो मी येतो म्हटल्यानंतर हंबरडा फुंड कुंती माता रडायला लागली. लहानसं लेकरू कसं आपल्या आईच्या गळ्याला बिनून रडते, ऐकाय का, तसे हंबरडा फुंड कुंती माता रडायला लागली. ज्यावेळेस कुंती माता रडते, भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, अगं आत्या रडायचे दिवस संपले तुझ्या जीवनातील, आता आनंदाचे दिवस आहे. तुझा मोठा मुलगा राजा झाला ना, आता आनंदाचे सुखाचे दिवस आहे. रडू नको. मी जरी तुला सोडून चाललो ना आत्या, पण आता जाता जाता तुला सांगतो मी प्रसन्न नाही बरं तुझ्यावर. मी बोल, तुला काय पाहिजे ऐका. कुंती मातेनं पदर पसरवला गड्या. ऐका बरं काय मागितलं. कुंती माता म्हणते, कुछ देना चाहते हो गोपाल मुझे? हा, तो द्वारका जाने से पहले पूरी दुनिया का दुख इस कुंती को जाते जाते देखे जाओ. हे शब्द जेव्हा ऐकले महाराज भगवान कृष्ण परमात्माने, स्वतः भगवान परमात्मा रडायला लागले. अगं आत्या, आयुष्यभर दुःख भोगलं ना गं तू, मी साक्षीदार आहे ना त्याचा. आयुष्यभर दुःख भोग, तुझ्या 5ही पांडवांना मारण्यासाठी या गांधारीचे 100 पूर्ण रात्रंदिवस प्रयत्न केला. या लक्षगृहाला आग लावण्याचा प्रयत्न केला, विषयाचे लाडू खवळण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही का आत्या, तुझ्या या कुलवान सुनल्या या बैमानाने भर सभेमध्ये लग्न करण्याचा प्रयत्न केला ना गात्या. एवढे मोठे मोठे दुःख भोगलं तरी तू आयुष्यभर दुःख भोगून सुद्धा दुःखच मागते. याचं कारण काय? कुंती मातेचे शब्द ऐका. कुंती माता म्हणते, सच कहो भगवान, सच कहो, अगर मेरी जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती रे. मैं दुखी थी इसलिए मैंने तुम्हारा रात दिन भजन किया. और प्रभु जी, हे भी सुनो, जिस दुख में तुम्हारी याद आती है ना, वो दुख नहीं हो सुख हो जाता है. तेने होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काही. पण याच्याकरता देवावर प्रेम केलं पाहिजे. कथा कीर्तन कशासाठी आहेत दादा? आपण रामकथा ऐकतात, भाग्यवानात तुम्ही ऐका. कथा कीर्तन कशासाठी आहेत? मनोरंजन करण्यासाठी नाही. कथा कीर्तन तुमच्या आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी. तुम्ही रामायण ऐकतायत ना, काय शिकवतं रामायण? जीवन जगण्याची कला शिकवतं.
अरे आई बापाचं प्रेम कसं असलं पाहिजे, त्यांच्यावर प्रेम कसं केलं पाहिजे हे रामायण शिकवतं. बंधू प्रेम कसं असलं पाहिजे हे रामायण शिकवतं. पती पत्नीचं नातं कसं असलं पाहिजे हे रामायण शिकवतं. संसार कसा करायला पाहिजे हे रामायण शिकवतं. परमार्थ कसा करावा हे रामायण शिकवतं. अरे पिताची आपल्या बापाची आज्ञा कशी पाळावी हे रामायण शिकवतं. कथा कीर्तन तुमच्या आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी रामायण ऐकता येत ना, तुम्ही भाग्यवान आहात दादा बरं का. रामायण काय शिकवतं महाराज, जीवन जगण्याची कला शिकवतं. एखादं मोठं दुःख आलं ना आपल्या जीवनामध्ये, माता माऊली ऐका बरं, तुम्ही प्रसन्न आहात, बहुसंख्येने उपस्थित आहात. एखादं संकट जर कधी संसारामध्ये आलं तर कधीच वाईट विचार करायचा नाही. तर काही काही माता माऊलीचा स्वभाव असतो, एखादं संकट एखादं मोठं दुःख आलं ना लगेच रॉकेलचा डबा, कोरडी विहीर, गळफास, रोगारची बाटली. तर याच्यासाठी नरदेह मिळालाच नाही आपल्याला. रामायण काय शिकवतं, समजा एखाद्या माय माऊलीला फार कंटाळला संसारात, दुःख भोगून फार मोठे संकट आले, तिने जर कधी विचार केला की आपल्याला आता जीवन जगायचंच नाही, मरायचे, एका हातामध्ये रॉकेलचा डबा आहे, गाडी पेटी, मरायचे, आता रॉकेलचा डबा उठून पेटवत घ्यायचे. त्या मावशीने आमचं संत सांगतात, मावशी थांबा, मरायचे ना तुम्हाला 2 मिनटं द्या. मरायचे ना कशाला 2 मिनिटं, मरायचे ना तुम्हाला, थांबा पण बोला बोला काय म्हणायचे. रामायण उघडा मावशी मरण्याच्या आधी, मरायचे ना तुम्हाला, मरा खुशाल मरा, हरकत नाही, रामायण उघडा आधी. उघडलं तिनं रामायण, बोला काय रामायण उघडून काय, वनवास वाचा, वनवासामध्ये सीता वाचा. कोण आहे सीता? राजा जनकाची मुलगी, दशरथ राजाची सून, संपूर्ण विश्वाच्या मालकाची रामप्रभूची पत्नी बायको. तिला सुद्धा 14 वर्षे बिना अथुणाचा पांघरुणाचा उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. बरं बोलतोय मी. मग मावशीच्या लक्षात येईल की अरे जनकाची मुलगी, दशरथ राजाची सून, ज्याने हे विश्व निर्माण करते, विश्व निर्मात्याची पत्नी, तिला सुद्धा 14 वर्षे बिना अथुणाचं पांघरुणाचं उशाला दगड घेऊन झोपावं लागतं. देवा, माझ्या जीवनामध्ये एक नया पैसे दुःख रे, आपोआप रॉकेलचा डबा लांब झाल्याशिवाय राहणार नाही. हे कथा शिकवतं महाराज, हे रामायण शिकवतं, हे महाभारत शिकवतं महाराज. हे मनोरंजन करण्यासाठी लोकांनी मनोरंजन केलं हा प्रश्न द्या सोडून, आहे का. कथा कीर्तन जीवन जगण्याची कला शिकवतं महाराज बरं का. म्हणून जीवन जगत असं भगवंताचं नाम चिंतन करा, घेतील तयाशी सोपे आहे सुख, बोलियले मुखे नारायणी. संसारातील सुख महाराज प्राप्त करायचे ना, मानलं पाहिजे बरं का. तुम्ही ऐकताय कडे गोड एक प्रसंग सांगतो तुम्हाला मी. संसारामध्ये सुख प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल ना, जर एखादा माणूस झोपडीमध्ये राहत असेल, त्याने बिल्डिंगवाल्याकडे बघायचंच नाही बरं, कळतंय का. त्याने बिल्डिंग पाहिली की त्याला दुःख होतं, तो म्हणतो आपली बिल्डिंग झाली पाहिजे. बिल्डिंग कशाला बघायची. जो झोपडीमध्ये राहतो ना त्याने कोणाकडे बघावं, जो फुटपाथवर झोपतो ना बिना अथुणाचा पांघरुणाचा, त्याला चप्पलही नाही घालायला, त्याच्याकडं बघावं. मग देवाला प्रार्थना करावी, देवा आपली झोपडी बरी रे बाबा, मग आनंदच मिळेल. किती आनंद मिळेल, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे, ताऱ्याकडे पहावे, ताऱ्याकडे पहावे या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद. मानावं लागेल महाराज, घेतील तयाशी सोप्या येसू, सांगितले सोय करुणा सागरे, तुम्हा का हो बरे न वाटते. तुकाराम महाराज भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे. कोणतं? विठोबा विठोबा रखुमाई,
मुबारक माये मुबारक माये जय विठू मुबारक माये जय विठू मुबारक माये जय विठू मुबारक माये मुबारक तुका म्हणे येणे उपकार केला म्हणले उपकार केला म्हणते उपकार केला तुका म्हणले उपकार केला भोळ्या भाविकाला तरावया भोळ्या भाविकाला तरावया बोला येणे होय सर्व संसार सुखाचा येणे होय सर्व संसार सुखाचा लगे दुःखाचा लेस काही न लगे दुःखाचा क्लेश काही संसार सुखा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली